नमो नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत. मी हेल्थसाठी व्हिडिओ बनवत आहे. HbA1c म्हणजे काय? HbA1c म्हणजे 3 महिन्याचा साखरेचा रिपोर्ट, म्हणजे 3 महिन्यात आपण जे जे खाल्ले असेल त्याचा सरासरी रिपोर्ट येतो. असा तो हा परफेक्ट रिपोर्ट असतो. आपण जे शुगर टेस्टिंग करतो उपाशी पोटाने जेवल्यानंतर, हा रिपोर्ट तेवढासा परफेक्ट येत नाही. HbA1c सर्वांनी 40 वर्षानंतर वर्षातून एक वेळ केली पाहिजे. म्हणजे आपण कुठल्या स्टेजमध्ये आहे ते आपल्याला माहिती पडतं. कुठल्याही स्टेजमध्ये जरी असेल तर आपण ते बिगर औषधाचं रिवर्स करू शकतो. 5.6 म्हणजे नॉर्मल, 5.7 ते 6.5 प्री डायबिटीस, 6.5 झाले की नंतर डायबिटिक होतो. पण मित्रांनो, घाबरायची काही गरज नाही. किती HbA1c असेल तरी आपण बिगर औषधाचा रिवर्स करू शकतो. HbA1c म्हणजे काय करायचं, फक्त दिवसातून भूक लागेल त्यावेळेला 2च टाईम जेवायचं, नाश्ता वगैरे करायचं नाही. सवय लागेपर्यंत टमाटा एक खाऊ शकतो, छास पिऊ शकतो, ककडी खाऊ शकतो. पण थोड्या दिवसानंतर सर्व बंद. ऑटोमॅटिक एकदा तुमचं इन्सुलिन कमी झालं तुम्हाला ऑटोमॅटिक भूक लागणार नाही. याचा दुसरा एक फायदा आपल्याला आहे की आपलं वजन पण नियंत्रणात राहू शकतं. आपलं वजन जास्ती किती आणि कमी किती कसं समजायचं. समजा आपली हाईटची सेंटीमीटर करायचं, त्याच्यातून 100 मायनस करायचं, जेवढं राहील तेवढं आपलं वजन पाहिजे. समजा तुमची उंची 5.5 फूट आहे तर त्याचं सेंटीमीटर हे 167 होतं, 167 सेंटीमीटर होतं. त्याच्यातून 100 मायनस केलं तर 5.5 फूट ज्यांची उंची आहे त्यांचं 67 वजन पाहिजे. थोडंफार कमी जास्त काय हरकत नाही. समजा म्हणजे 2 टाईम जेवले तर आपलं पोटभर जेवायचं, काही पत्ते पाणी नाही. फक्त आता HbA1c जास्त असेल तर गोड पदार्थ काही खायचं नाही. एकदा तुमचे HbA1c कमी आली नंतर तुम्ही गोड खाऊ शकता. समजा कसं, पण जोपर्यंत HbA1c कमी होत नाही तोपर्यंत गोड खाऊ शकत नाही. याचं संशोधन हे अमेरिकेत झालेलं आहे. हार्ट असोसिएशनने याला मान्यता पण दिलेली आहे. आणि आपले भारतात जास्त शिकलेले व्यक्ती डॉक्टर श्रीकांत जिचकर हे अमेरिकेमध्ये जाऊन हे शिकून आले होते 2000 साली. त्यांनी हा प्रसार हा भारतात बऱ्याच ठिकाणी केलेला होता, पण त्यांचं काही कारणास्तव ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाला आणि हा पुढचा प्रवास तिकडे थांबला. असा तुम्ही नक्की करून पहा. आपल्याला कधीच डायबिटीस होणार नाही आणि आपलं वजन पण कमी होणार नाही आणि जास्त नाही. जे आपलं उंचीप्रमाणे आपलं वजन पाहिजे तेवढं वजन राहू शकतो आणि हेल्थ पण एकदम आपली चांगली राहू शकतो. जेवण कसं घ्यायचं, जेवणाच्या अगोदर थोडं सलाड घ्यायचं, ककडी, गाजर किंवा काय फलफ्रूट खात असेल तर. नंतर मोड आलेलं वाटीभर कडधान्य खायचं. आणि नंतर आपल्याला काय चपाती, भात, काय रोटी असेल ते आपण खाऊ शकतो. म्हणजे कडधान्य एक वाटीभर खाल्लं, कडधान्य नसेल भिजवलं त्याविषयी आपण भिजवलेली डाळ खाऊ शकतो. म्हणजे कसं आपलं शिजवलेली डाळ, घट्ट डाळ एक वाटीभर खाऊ शकतो. त्यामुळे आपलं प्रोटीन पण आपल्याला मिळतं आणि आपलं वजन पण नियंत्रणात राहतं. आणि कार्बोहायड्रेट कमी खाल्ल्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल पण जास्ती वाढत नाही. समजा आणि रोज सकाळी
कमीत कमी जेवढं शक्य असेल तेवढं चाललं पाहिजे. 10 मिनिट, 20 मिनिट, 45 मिनिट, आपल्याला जो पण जेवढं चालता हळूहळू सवय लावली तर आपला हेल्थ एकदम चांगले राहते. आपल्याला डायबिटीस होणार नाही आपल्याला, आणि वजन पण नियंत्रणात राहू शकतं. नमस्कार. बाबा नाना आलेत.